इचलकरंजी शहरातून विविध राज्यांमध्ये धावणाऱ्या खासगी आरामदायी बस आणि मालवाहतूक वाहनांबाबत अनेक तक्रारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या. प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीला प्राधान्य देणं, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणं, प्रवाशांकडून अवाजवी तिकीट दर आकारणं, तसंच शहरात धोकादायक आणि नियमबाह्य पद्धतीनं मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा वाढता वापर यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या सर्व तक्रारींची दखल घेत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारले. मात्र या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देताना अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. प्रवाशांची होणारी गैरसोय, ट्रॅव्हल्स कंपन्यांचा मनमानी कारभार आणि वाहतूक नियमांचं सर्रास होणारं उल्लंघन यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर शिष्टमंडळाच्या वतीनं अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. संबंधित नियमबाह्य बसेस, धोकादायक मालवाहतूक करणारी वाहनं आणि क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितलं की प्रवाशांची होत असलेली वाताहत तात्काळ थांबवावी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता शिवसेना स्टाईलनं संबंधितांचा बंदोबस्त करण्यात येईल. या आंदोलनावेळी बेजबाबदार परिवहन अधिकाऱ्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, तालुका प्रमुख आनंदा शेट्टी, शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, महिला उपजिल्हाप्रमुख मंगल मुसळे, तालुका प्रमुख शोभा गोरे, माजी नगरसेवक मनोज भाट, युवा सेनेचे अभिजित लोले, वाहतूक सेनेचे मेहबूब पठाण यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.